शुभविवाह या मालिकेच्या 9 फेब्रुवारीच्या भागामध्ये भूमी खूपच चिडलेली आहे आणि मालिका एकदम 3 महिन्याचा लीप घेणार आहे आणि भूमी आणि आकाश घराबाहेर पडलेत. त्यानंतर 3 महिन्यात पुन्हा ते घरात आलेत आणि रागिणीच्या डोक्यावर बसलेत. असं साधारणपणे 3 महिन्याचा हा लीप दाखवण्यात आलेला आहे. नक्की काय घडले पाहूया. आता 9 फेब्रुवारीच्या भागामध्ये भूमी खूपच चिडलेली आहे आणि चिडलेली भूमी आता इकडे पौर्णिमाला सांगते, तू काय डोक्यावरती पडलेस का? तुला काय त्या बाईने हिप्नोटाईज केलंय का? अगं तुला एक गोष्ट आम्ही सांगतोय ती समजत नाहीये का? अगं ह्या बाईनेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि आता तुझा वापर करून ती घेती आहे. ही गोष्ट तुला का समजत नाहीये? असं म्हटलं. यावरती पौर्णिमा सांगायला लागते, हे बघा मी तुमच्या टीममध्ये कधीच येऊ शकत नाहीये. मला तुमचं बाकी काही देणं घेणं नाहीये. मी फक्त रागिणी पटवर्धनच्या टीममध्ये आहे म्हणून मी आज इथपर्यंत आहे. जर का मी तुमच्या टीममध्ये असते ना तर कदाचित मी आता तुमच्यासोबत घराबाहेर पडले असते. ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. कळतंय का तुम्हाला? मी तुमच्यासारखं घराबाहेर राहणं अफोर्ड करू शकत नाहीये. त्यामुळे जी टीम तगडी त्याच टीममध्ये मी राहणार. तितक्यात रागिणी आलेली आहे आणि रागिणी सांगायला लागते, काय चाललंय का इकडे? म्हणजे चला अजूनपर्यंत तुम्ही आता निघाला नाहीत का बाहेर? चला मी तुम्हाला एक मोठं सरप्राईजच देणार आहे. असं म्हणत ती आता त्याला बाहेर आणते. बाहेर आणल्यावरती आकाशभूमी या नावाची जी काही पाटी आहे ती पाटी काढते आणि ती सांगते, हे घ्या, ही तुमच्या नावाची पाटी. ज्याप्रमाणे तुम्ही आता घर सोडलेत ना त्याचप्रमाणे ही पाटी सुद्धा घेऊन जा. आणि ती स्वतःच्या नावाची बनवलेली रागिणी विला अशी पाटी ती आता ह्याच्यावरती लावते आणि ती सांगते, हे सगळं मी कित्येक वर्ष करत आहे. कित्येक वर्षापासून ही माझ्याकडे पाटी तयार आहे आणि ही पाटी आता इथे लावण्यासाठी मी कित्येक वर्ष काम करत आहे आणि आज माझा हा निर्णय पूर्ण झालेला आहे. काही झालं तरी सुद्धा आज ही रागिणी इथे रागिणी विला म्हणून नाव लावणार आहे. आणि चला आत्ताच्या आत्ता चला, या घरामधल्या प्रत्येक गोष्टीवरचा तुमचा अधिकार पुसला गेलेला आहे. या घरातली प्रत्येक गोष्ट ही आता माझी आहे. या घरातील प्रत्येक गोष्टीवरचं आकाशभूमी हे नाव मी अगदी खोडून काढलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे नाव या घरावरती राहणार नाही. भूमी म्हणते, तुम्ही प्रत्येक गोष्टीवरचं आकाशभूमी हे नाव जरी पुसून टाकण्याचा प्रयत्न केलात ना तरी या घरात एक गोष्ट अशी आहे ज्या गोष्टीवरचं तुम्ही आमचं नाव पुसूच शकत नाही. त्यावरती रागिणी म्हणते, कोणती गोष्ट? या घरात असं काय आहे की ज्याच्यावरचं तुझं नाव मी पुसू शकत नाही? कशाबद्दल बोलतीयस तू? यावरती लगेचच भूमी सांगायला लागते, या घरामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी तुम्ही आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही. असं म्हटल्यावरती मग आता रागिणीला काही कळत नाहीये. भूमी आता सगळ्यांना घेऊन आत आलेली आहे. आत येऊन ती आता देवी आईच्या फोटोच्या समोर उभी आहे आणि ही आई योगेश्वरी, या आई योगेश्वरीला तुम्ही आता आमच्यापासून हिसकावून कधीच घेऊ शकत नाही. या घरामध्ये जोपर्यंत आई योगेश्वरीचं अस्तित्व आहे ना तोपर्यंत आमचं अस्तित्व इथे नेहमीच राहणार आहे. आमचं अस्तित्व तुम्ही आता कधीच पुसू शकत नाहीयेत जोपर्यंत आम्ही आता इथे आहोत. असं म्हटल्यावर ती रागिणी चिडते, अच्छा म्हणजे देवी आईच्या रूपाने तुमचं अस्तित्व जर का इथे असेल ना तर मात्र तुमचं अस्तित्व मी पुसून टाकेन. काही झालं तरी सुद्धा तुमचं अस्तित्व मी देवी आईच्या रूपातलं पुसून टाकेन. असं म्हणत ती देवी आईचा फोटो उचलून टाकण्यासाठी निघते. भूमी म्हणते, खबरदार खबरदार, जरा देवाला तरी घाबरा. तुम्हाला इतकं मस्ती आले की तुम्ही देवी आईचं अस्तित्व पुसून टाकायला निघालात. ते काही नाहीये. मी तुम्हाला गप्प बसू देणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवी आईचं अस्तित्व या घरामध्ये होतं आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे. आणि त्यामुळे खबरदार, जरा तरी जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा. देवी आईचा फोटो काढून टाकायला निघालात का तुम्ही? खबरदार, जर पुन्हा देवी आईच्या फोटोला हात लावलात तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत भूमी आता चांगलीच चिडलेली आहे. रागिणीला चांगलंच फटकारते आणि त्यानंतर रागिणी म्हणते, बाद झाली हा, ही सगळी तुमची नाटकं तुमच्याकडेच ठेवा. ही नाटकं सगळी मला चालत नाही आहेत. भूमी सांगते, नाटकं नाही आहेत ही, हे सगळा प्रकार आहे ना हा आता तुम्हाला खूप महागात पडणार आहे. कितीही आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा हा सगळा प्रकार तुमच्यावरतीच उलटणार आहे. ही गोष्ट मात्र विसरू नका. असं म्हणत भूमीने रागिणीला ओपन चॅलेंज दिले आणि चॅलेंज देत तिने आता रागिणीला या सगळ्यामध्ये फटकारले. त्यानंतर ती सांगते, अच्छा
तुम्ही इथे राहून मला हे करणार का, थांबा. आणि ती पोलिसांना बोलवते. आता खरं तर तिच्याकडे ऑथोराइज पेपर आहेत आणि त्यामुळे पोलिसांना ते पेपर दाखवल्यावरती पोलीस तिच्या बाजूने झालेले आहेत आणि पोलीस सांगतात, हे बघा, रागिणी पटवर्धन यांचं हे घर आहे आणि आत्ताच्या आत्ता या घरातून तुम्ही सगळ्यांनी चालते व्हा. पोलीस आधी इकडे मानसी आणि त्यानंतर अथर्व, त्यानंतर बलदेव, छोटी, आता क्षितिजा सगळ्यांना एक एक करत घराबाहेर काढलेले आहेत आणि खबरदार पुन्हा या घरामध्ये एंटर कराल तर. यावरती बलदेव म्हणतो, असं काय करताय, अहो ही बाई फसवतीये, या बाईने फसवून हे घर आमच्या नावावरचं तिच्या नावावरती करून घेतलंय आणि तुम्ही तिची साथ काय देता, तुम्ही का तिची साथ देताय, हे काही बरोबर नाहीये. यावरती पोलीस म्हणतात, तुम्ही आम्हाला नका कायदा शिकवू, त्यांच्याकडे ऑथोराइज पेपर आहेत आणि ज्यांच्याकडे ऑथोराइज पेपर आहेत त्यांना साथ देणं हेच आमचं कर्तव्य आहे, चला. आणि मग ते आकाश आणि भूमी यांना सुद्धा घराबाहेर हकलवून देतात आणि ते सांगायला लागतात, काहीही झालं तरी सुद्धा आता ह्या घरामध्ये तुमचं अस्तित्व संपलं. भूमीच्या हातामध्ये फॅमिली फोटो आहे आणि त्यानंतर या सगळ्यांना घराबाहेर काढले. भूमी ओरडून ओरडून सांगत आहे, तुम्ही आमची बाजू ऐकून घ्या, असं काय करताय, आम्हाला जे काही सांगायचंय ते तुम्ही का समजून घेत नाहीयेत, असं भूमी ओरडून ओरडून बोलत आहे. पण हवालदार काही ऐकायला तयार नाहीयेत आणि त्यांनी आता हवालदारांनी ताबडतोब इकडे आता भूमी आणि आकाश यांच्या सगट सगळ्यांना बाहेर काढले आणि ते म्हणतात, हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. कसं आहे ना, आम्ही ड्युटी करतोय, जे कागदपत्र बोलतील तेच आम्हाला बोलायला लागते किंवा जे कागदपत्र करतील तेच आम्हाला करायला लागते आणि त्यामुळे कागदपत्र असं सांगतायत की हे घर रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे राहता येणार नाहीये, चला निघा. असं म्हटल्यावर ती भूमी आता सांगायला लागते, हे बघा रागिणी पटवर्धन, आत्ता तुम्ही आम्हाला घराबाहेर काढताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी आमचं घर आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार, यात तुम्ही कोणत्याही प्रकारे आम्हाला चॅलेंज, काहीही झालं ना तरी सुद्धा आम्ही तुम्हाला चांगला धडा शिकवू. यावरती रागिणी म्हणते, चला बस झालं, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, या घरामध्ये तुम्हाला अजिबात खारा नाहीये. आता हे सगळं प्रकार चालू आहे आणि त्यावरती भूमी चॅलेंज देते, मी तुम्हाला चॅलेंज देते, या घरामध्ये मी पुन्हा एंट्री करेन आणि त्यावेळेला तुम्हाला घराबाहेर काढणं हे मला कठीण जाणार नाहीये. या घरातून तुम्हाला घराबाहेर काढणं हे आता मी माझं कर्तव्य समजते. यावरती पोलीस म्हणतात, हे बघा, तुम्ही इथे गप्पा टप्पा मारत बसू नका, आम्हाला आमचं काम करू दे, चला निघा मॅडम तुम्ही. आणि पोलीस आता या सगळ्यांना घराबाहेर काढायला निघालेत आणि त्यानंतर रागिणीने या सगळ्यांना घराबाहेर काढत असताना इकडे क्षितिजा सांगायला लागते, आई हे घर आपलं आहे ना, या घरातून आपण कधीच कुठे बाहेर जायचं नाहीये. त्यावरती आकाश म्हणतो, हो बाळा, मी तुला वचन देतोय, काहीही झालं ना तरी या घरातून आपण आता बाहेर बिलकुल जायचं नाहीये, आपण याच घरात राहणार आहोत. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते, रागिणी काय कसल्या फालतूच्या गोष्टी तिला शिकवतायत, उगाचच काहीतरी चुकीचं तिला आता शिकवू नका, काहीही होणार नाहीये बाळा, तू या घरात कधी कधी परत येणार नाहीयेस, तुझे आई बाबा कितीही बोलले तरी सुद्धा. असं म्हणत मग आता ती लगेच क्षितिजाला बोलत आहे आणि त्यावरती आता मात्र इकडे भूमी सांगते, क्षितिजा हे घर तुझं आहे आणि या घरात तुला आता नेहमीच एंट्री असणार आहे, तू घाबरू नको बाळा. रागिणी म्हणते, जा जा, दिवसा स्वप्न बघण्याची काहीच गरज नाहीये, आत्ताच्या आत्ता मी हवालदार यांना काढा बाहेर. असं म्हणत रागिणी चांगलीच आता यांना फटकारते आणि त्यांना घराबाहेर काढायला सांगते. आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतोय अथर्व, ही बाई नीच आहे नीच, ह्या बाईच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये. आकाश दादा, भूमिताई, आपण सगळ्यांनी बाहेर पडूया, असं म्हणत अथर्व बोलतोय आणि हवालदार तर आहेतच, हवालदार त्यांना आता बाहेर ढकलत आहेत आणि चला आत्ताच्या आत्ता इथून आपण बाहेर निघूया. आणि असं म्हणत ते आता तिकडे बाहेर पडलेत. मग लगेचच हवालदार त्यांना पायऱ्यांच्यावरून जिन्यांच्यावरून बाहेर ढकलतायत. इकडे रागिणीने रागिणी विला हा आता व्यवस्थितरित्या ते बोर्ड आहे तो बोर्ड आता लावलेला आहे आणि त्यानंतर ती त्या बोर्डकडे पुन्हा एकदा पाहती आहे. त्या बोर्डकडे पाहत आता ती खूपच खुश झालेली आहे. इतक्या वर्षाचं आपलं आता स्वप्न हे आता पूर्ण झालेलं आहे याची तिला जाणीव झाली. कशा पद्धतीने पूर्ण केलंय, काय पद्धतीने पूर्ण केलंय, साम दाम दंड भेद सगळं वापरले तरी त्याचा तिला काही फरक पडत नाहीये. ती मात्र आपला आता हे पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहे आणि आपलं चॅलेंज पूर्ण करते. इकडे आता आपल्या फॅमिलीचा फोटो घेऊन बलदेव बाहेर पडलेला आहे. सगळी फॅमिली अपूर्वापासून ते अगदी क्षितिजापर्यंतची सगळी फॅमिली त्याच्यामध्ये आहे
आणि हे सगळं सगळं घेऊन बाहेर पडताना त्यांना आता खूप वाईट सुद्धा वाटते आणि त्यांना या सगळ्यामध्ये आता पश्चाताप सुद्धा होतोय. रागिणी पटवर्धन हिने इतकी मोठी खेळी खेळली ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती आणि ते आता बाहेर पडलेत. बाहेर पडल्यावर ती रागिणी तिकडून आता पाहत बसलेली आहे आणि रागिणी हे सगळं पाहतीये. हे दृश्य पाहत असताना ती आता खाली बघते आणि त्यानंतर तिच्या मनाला खूपच मोठं समाधान झालंय. पण तरी सुद्धा हे चौघांनी ठरवलंय की काहीही झालं तरी रागिणी पटवर्धन हिला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता जिंकू द्यायचं नाहीये. म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे हात जॉईन केलेले आहेत आणि हात जॉईन करून आता ते लगेचच तिच्याकडे पाहत आहेत. पण इथेच मालिका 3 महिन्याचा लीप घेताना आपल्याला दिसणार आहे. इथूनच मालिकेचा 3 महिन्याचा लीप सुरू होतोय आणि या 3 महिन्यात काय झालंय हे आपल्याला दाखवलं जात नाहीये, पण डायरेक्ट 3 महिन्यांनी मालिकेने लीप घेतलेला आपल्याला दाखवलं जातोय. म्हणजे आकाश आणि भूमी हे सगळे जण आता त्यावेळेला तिथेच उभे आहेत आणि रागिणी वरतून सगळं दृश्य आता पाहत आहे. आणि हे सगळं चालू असताना मग मात्र अचानकपणे इकडे आता 3 महिन्यांच्या नंतरचं दृश्य आपल्याला दाखवलंय. रागिणी इकडे हसतीये आणि मग नक्की काय ह्यांच्यात बोलणं झालंय, या तिघांनी किंवा या सगळ्यांनी मिळून काय ठरवलंय, रागिणीला धडा शिकवण्यासाठी हे सगळं नाटक केलंय का, किंवा या घरामध्ये एंट्री करणं हा त्यांचा एक कावा आहे का, या घरामध्ये परत येण्यासाठी हे सगळं केलंय का, तर डायरेक्ट 3 महिन्यानंतर हा आपल्याला सीन दाखवला जातोय. 3 महिन्यानंतर घरामध्ये एक वेगळंच दृश्य आपल्याला दिसतंय. या दृश्यामध्ये भूमीने आता कामवालीचे कपडे घातलेले आहेत. आकाशने सुद्धा आता कामवाल्याचे कपडे घातलेत आणि भूमी आता सगळी घरातली लादी पुसून काढत आहे. अजूनही अथर्व आणि मानसी हे मात्र आपल्याला दाखवलेलं जाईल किंवा बलदेव दाखवलेला नाहीये. आणि आता ती इकडे लादी पुसते, इकडे आकाश रागिणीचे पाय दाबतोय. रागिणी सोफ्यावरती बसते आणि आकाश रागिणीचे पाय दाबत आहे. त्यावेळेला रागिणी भूमीकडे पाहते आणि काय, झाडू मारतेस का मोरपंख फिरवतेस का ह्याच्यावरती लादीवरती, आत्ताच्या आत्ता नीट पद्धतीने झाडू काढ. हे काय चाललंय, जरा वाक आणि वाकून जरा धडधडीतपणे झाडू काढ की. हे सगळं चाललंय तरी काय, असं म्हणत रागिणी तिच्यावरती खूपच चिडलेली आहे आणि चिडून आता तिने चांगलंच फटकारलंय. आणि त्यानंतर मग आता इकडे भूमी सांगते, हो पुसते आहे मी. सांगते पुसते नाही, जरा वाकून पुस, जरा चांगलं पुस, असं म्हणत ती आता चांगलीच भूमीला फटकार. भूमी आता लादी पुसत आहे आणि त्यावरती आकाश तिला बघतोय आणि त्याच वेळेला रागिणी मात्र आता तिला त्रास देण्याचीच कामं करते. आता नक्की काय चाललंय हे आपल्याला कळत नाहीये किंवा ह्या 3 महिन्यामध्ये असं काय घडलंय की हे दोघं जण पुन्हा एकदा तिकडे आता आलेले आहेत, ते पण नोकर बनून. काहीतरी यांचा नक्की 100% डाव असतो जो आपल्याला नंतर कळणार असतो. इकडे तोपर्यंत रागिणी सांगते, जरा नीट पाय दाब. आकाशला सांगतेय ती, जरा पाय दाब, हातामध्ये जोर असल्यासारखं कर ना. काय अवस्था झाली तुमची, एकेकाळी मालकीन म्हणून मिरवणारी ही भूमी आणि एकेकाळी मालक म्हणून मिळवणारा हा आकाश आज इथे झाडू पोछा करतायत आणि माझे पाय दाबतायत. वा वा वा, काय चित्र पलटलं गेलंय आणि काय या चित्राने जबरदस्त धमाका केलेला आहे. खरंच मला खूप मोठी कमाल वाटते, कसं आयुष्य बदलतं एका झटक्यामध्ये. रंकाचा राव होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाहीये, रावाचा रंक सुद्धा व्हायला, असं म्हणत ती आता बोलत आहे आणि ताबडतोब चला आटपा लवकर असं म्हणते. तोपर्यंत आकाश आता तिचे पाय दाबतोय. भूमी इकडे आटप करते आणि त्याच वेळेला ती आकाशला चांगलाच धक्का देते. लाथीने त्याला आता उडवते आणि त्यावरती आकाश खाली पडलेला आहे. ज्या वेळेला आकाश खाली पडलाय त्यावेळेला ती हे सगळं दृश्य आता पाहत बसलेली आहे आणि हे दृश्य पाहत आता ती सांगते, काय बघतोयस काय, चल उठ. इतक्या मोठा धक्का नव्हताच की खाली पडून लगेच उपडा पडशील, चल लवकर उठ. म्हणून भूमी त्याला आता उचलायला येते. त्यावेळेला तिकडे पाणी सांडलेलं असतं आणि ते पाणी सांडल्यावरून भूमी खाली कोसळते. ज्या वेळेला भूमी खाली कोसळते आणि त्याच वेळेला आकाश तिला सावरायला आलाय. भूमी असं म्हणत आकाश तिला सावरतोय. त्यावरती आता इकडे रागिणी म्हणते, इतकं काही झालेलं नाहीये, चला बस झाली, ही सगळी तुमची नाटकं तुमच्याचकडे ठेवा, अजिबात हे करायची काही गरज नाहीये. चला उचल, काय मोठं झालेलं नाहीये, पुसून घे सगळं आणि आटप लवकर, असं म्हणत भूमीला रागिणी चांगलीच फटकारते आणि तिला एका बाजूला जायला सांगते. रागिणीला मात्र आता काहीच वाटत नाहीये. इकडे भूमी सगळी फरशी पुसून घेते. आकाशला सुद्धा ती दुसरं काम सांगते, चला आत्ताच्या आत्ता इथून दुसरी कामं करायला लागा. आणि आकाश भूमी मात्र हतबल सारखे इकडे तिकडे पाहत आहेत, पण काहीतरी डाव शिजतोय हे मात्र नक्की. रागिणी म्हणते, काय बघतेस काय,
चल काम कर काम कर असं म्हणत रागिणी तिच्या अंगावरती ओरडायला लागलेली आहे. भूमी सुद्धा खूपच अस्वस्थ झाले आणि त्यानंतर हे सगळं चालू असताना दुसऱ्या दिवशी भूमीसाठी आता इकडे मेन्यू दिलेला आहे. पनीर मसाला, पोळी, आमटी, चणा मसाला, लोणचं असा अनेक, आता वरण भात, हे सगळं गुलाबजामपासून मेनू दिलाय. भूमीला खूपच काम लागावं यासाठी हे सगळं दिलं असताना अचानकपणे मानसी येते. आता बघा हा, मानसीने मुद्दाम डाळ सांडले. डाळ सांडल्यावरती भूमी सांगायला लागते, मनू हे काय केलंस? यावरती मानसी चिडते. मला मनू म्हणायची, तुझी हिंमत झाली तरी कशी? का मला मनू म्हणतेस आणि सगळी ही डाळ उचल. आता हे सगळं नाटक चाललंय की खरोखर सत्तेने सगळं पालटलंय काय माहिती, पण 3 महिन्यात अनेक गोष्टी बदलल्या. तितक्यात तिथे रागिणी आले आणि मानसी भूमीवरती ओरडते, चल सगळं गोळा कर, नुसती बसून राहील आणि एक एक काम कर. डाळ आणि प्रत्येक डाळ वेगवेगळी भर, एकत्र करायची गरज नाहीये. तितक्यात आकाश आलाय आणि हे सगळा प्रकार बघून त्याला सुद्धा मोठा धक्का बसला.